त्याच्या अगोदर जनरल सेक्रेटरी म्हणून भाषण असायचं आणि अध्यक्ष म्हणून त्यांचं शेवटी भाषण असायचं. आणि अशा वेळी सांगायचं कुणाला, ऐकणार कोण? रिकाम तरी बरं नशीब चांगलं की अगोदर रिकाम्या खुर्च्यावर उचलून एकत्र ठेवल्या, म्हणजे माझ्या वाट्याला रिकाम्या खुर्च्या कमी आल्या. आजचा हा रमाकांतजी चिंचोलीकर साहेबांचा सपत्नीक सत्कार सोहळा. 31 वर्ष 6 महिन्याची सेवा हा वाटतो तेवढा छोटा प्रवास नाही. आपलं निम्म आयुष्य या कार्यक्रमामध्ये, या कार्यक्रमाच्या अगोदर सेवेमध्ये गेलेलं आहे. सेवानिवृत्ती प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच अशातला भाग नाही. आमचं हे क्षेत्र जे आहे विजेचं क्षेत्र, यामध्ये सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये सेवानिवृत्तीचा क्षण येतोच अशातला भाग नाही. आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये हा क्षण आला त्याचे कुठेतरी आपण साक्षीदार व्हावं, त्याच्या आयुष्याचा कुठेतरी एक भाग व्हावं अशी एक साधारण अपेक्षा असते. म्हणूनच आपण ज्यावेळी सेवागौरव सोहळा होतो, अशा सेवागौरव सोहळ्याच्या वेळी कोणी शुभेच्छा द्यायला येतं, कोणी सदिच्छा द्यायला येतं. ज्याचा सत्कार आहे ते ऋण व्यक्त करण्यासाठी देखील तिथे येत असतात, कार्यक्रम आयोजित करत असतात. निश्चितपणे आपल्या आई वडिलांचं ऋण व्यक्त करायचं असतं. आपल्या चुलत्या मालत्या असतील, मामा असतील, नातेवाईक असतील, ज्याने ज्याने कुठेतरी ज्यावेळी आपण कमी पडलेलो असतो, कुठेतरी आपली उमेद कमी पडलेली असते, भले त्यावेळी पैसा नसेल, शब्दाचा आधार दिला असेल, एक विश्वासाचा आधार दिला असेल, तरी देखील आम्ही म्हणतो की ह्या वेळी मी खचलो होतो, मनाने खचलो होतो, परिस्थितीने खचलो होतो, परंतु मला माझ्या या नातेवाईकांना आधार दिला, माझ्या ह्या मित्रांना आधार दिला, माझ्या या अधिकाऱ्यांना आधार दिला, माझ्या मुलांना आधार दिला, आई वडिलांनी आधार दिला. आणि मग हा दिवस असतो की मला त्यांच्यासाठी देखील मला व्यक्त व्हायचं आहे, त्यांच्यासाठी देखील मला आभार मानायचा आहे, असा हा क्षण असतो. दोघेही पती पत्नी सेवानिवृत्त झालेत. एक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आणि एक प्रधान यंत्रचालक म्हणून सेवानिवृत्त झाले. हे क्षेत्र आमच्या लोकांना सांगायची गरज नाही. हे क्षेत्र चांगलं आहे का वाईट आहे यापेक्षा अनेकांना माहित आहे की मधला एक असा काळ होता, सर्वसाधारण 2000 ते 2010, जवळपास 20 तासाचं भार नियमन, राहिलेल्या 4 तासामध्ये देखील ती सेवा आपण तो सप्लाय ग्राहकांना अखंड देऊन याची शाश्वती नाही. दुसऱ्या कुणाकडे मोबाईलची सुविधा नव्हती. अशा वेळी सगळ्या ग्राहकांचा फोनचा भडीमार जो असायचा तो उपकेंद्रामधल्या ऑपरेटरला. ड्युटी करावी का न करावी असा प्रश्न पडायचा, कारण समोरून बोलणारा भले त्याचं खाल्लं नसेल परंतु घराची उद्धारणी करायचा, आई वडिलांची उद्धारणी करायचा. अशा परिस्थितीमध्ये ह्या 90च्या दशकामध्ये
सेवेत आलेल्या लोकांनी तो काळ पाहिलेला आहे. प्रचंड भारनियमनाचा काळ पाहिलेला आहे. आम्ही नोकरी भारनियमनाची करतो का उत्पादनाची करतो का वीज विक्रीची करतो आम्हाला ते कळत देखील नव्हतं. असा तो काळ होता. प्रचंड मानसिक तणाव. त्या परिस्थितीतून बाहेर आल्या कारणानं हे क्षेत्र किती नुसतं धोकादायक नव्हतं तर ते प्रचंड ताण देणार होतं. मानसिक ताणामधलं एक क्षेत्र होतं. आणि अशा क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेला हा माझा एक सहकारी. अनेकांनी सांगितलं की त्यांच्यामधलं माणूस पण एक चांगल्या शेतीचं उदाहरण दिलं. चांगल्या शेतीसाठी प्रशिक्षक होऊन गेल्याचं उदाहरण दिलं. आम्ही जिथं जातो ना तिथं प्रत्येक माणसामधलं एक वेगळं पण पाहायला मिळतं. काहीतरी असतंय. एक कुटुंब चांगल्या पद्धतीनं घडलेलं असतंय. स्वतः एक वेगळ्या पद्धतीनं घडलेलं असतं. आम्हाला सगळ्याच गोष्टी माहीत असतात अशातला भाग नाही. परंतु ज्यावेळी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होतो त्यावेळेस त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो माणूस किती उंचीच आहे हे कळतं. चित्तवडे साहेबांनी एक शेतीच्या माध्यमातून भली ती आवड जोपासली असेल परंतु त्या आवड जोपासत असताना एक चांगला शेतकरी म्हणून देखील समोर आले. याचा निश्चितपणे एक वेगळेपण म्हणून अभिमान आहे. अनेकांचे मित्र अनेकांचे सेवानिवृत्तीचे कार्यक्रम बघितले. तुम्ही एसटी महामंडळामधला सेवानिवृत्तीचा कार्यक्रम बघितला तर तो ड्रायव्हर एसटीला स्वतःच श्रद्धास्थान मानत असतो. पोलीस स्टेशनचा जर तुम्ही सेवानिवृत्तीचा कार्यक्रम बघितला तर तिथला एक साधा हवालदार जरी किंवा शिपाई जरी सेवानिवृत्त होत असला तरी त्याला सन्मानून त्याचा वरिष्ठ अधिकारी त्याच्या घरापर्यंत त्याला स्वतः गाडी चालवत पोहोचवतो. शिक्षक सेवानिवृत्त होत असताना अनेक ठिकाणी बघितलं की मुलं हमसून रडतात. बँकेमधला जरी बघितलं तरी देखील जर तुम्ही चांगली सेवा केली असेल तिथं देखील तुमच्या कामाचं गुणगान केलं जातं. अनेक ठिकाणचे मी सेवानिवृत्तीचे कार्यक्रम पाहिलेले आहेत. अनेक ठिकाणचे. परंतु महावितरण महानिर्मिती आणि महापारेषण मधला ज्यावेळी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होतो त्यावेळी हा माणूस संघटनेच्या माध्यमातून एकमेकाशी जोडलेला आहे. संघटनेच्या माध्यमातून एकमेकाच्या कुटुंबाशी जोडलेला आहे. त्या कुटुंबाच्या पलीकडे जाऊन देखील त्या नातेवाईकापर्यंत तो पोहोचलेला आहे. संस्था ताब्यामध्ये असतात. संघटनेच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचतात. ग्राहकांच्या पर्यंत पोहोचतात. ग्राहकांना चांगली दिशा देण्याची लोक कामं करतात. म्हणून इथला जो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असतो तो वेगळाच असतो. तो माणसं जोडणारा असतो. माणसातलं माणूस पण सांगणारा कार्यक्रम असतो असं माझं ठाम मत या ठिकाणी आहे. एवढे मोठे सत्कार वगैरे झाले. मी अनेक दिवसापासून म्हणत होतो की एक मध्यंतरी सगळेच जण सोशल मीडियावर असतात. कुणी काय बघावं हे त्याचा प्रश्न असतो. परंतु आपण बऱ्याच वेळा बघत होतो म्हणजे काय वाचवायचं, पाणी वाचवा आपण ऐकलेलं आहे. वीज वाचवा आपण ऐकलेलं आहे. परंतु भविष्यकाळात ज्या पद्धतीनं आपण खरं वस्त्रांच्या माध्यमातून ज्यावेळी तुझी फेटा असेल, शाल असेल, कपडे असतील, एक कधीतरी बघा छोटी प्रत्येक गोष्टीचं रिसायकलिंग होत असतं. मी तो एक कार्यक्रम बघितल्यानंतर असं जाणवलं की जगामध्ये कपड्याचं रिसायकलिंगचं प्रमाण म्हणजे पुन्हा तयार करायचं प्रमाण हे फक्त 12%. याचा अर्थ जवळपास 88% कपडा हा वापरामध्ये येत नाही. आणि त्याचं एक आव्हान आहे
भविष्यातली जर परिस्थिती यायची नसेल, कपड्याची दुकानं दिसायची बंद होतील, भविष्यामध्ये साड्यांची दुकानं दिसायची बंद होतील. मी बोलतो ह्यामध्ये अतिशयोक्ती नाही, परंतु प्रत्येक गोष्ट बघा, पाणी अतिप्रमाणाने वाढलं तुम्हाला शॉर्टेज आलं, वीज अतिप्रमाणामध्ये तुमची जर आता आपण पुन्हा एक विजेच्या माध्यमातून आली तर एक पुढचं काही वर्षातलं एक मोठं संकट आहे. म्हणून ते एक आव्हान आहे, कपडा गरजेपुरता खरेदी करा. साहेब आपण पण आता कपड्याच्या नादाला न लागता कधीतरी एखादं सोनं म्हणजे चांदीचं जरी नाणं जरी दिलं तरी चालेल, परंतु ही भविष्यातली एक वास्तवता आहे की आपण जर अनावश्यक पद्धतीनं सगळ्या पद्धतीचा कपडा खरेदी करत राहिलो तर पुन्हा आपल्याला त्या काळात जावं लागेल की आपल्याला वस्त्र फार कटाक्षानं मिळतील. तो काळ लांबचा असेल, पण सुरुवात कुठंतरी व्हायला पाहिजे. थोडस वेगळ्या विषयाकडे तुम्हाला घेऊन गेलो, त्याच्या विषयाची काय तशी ही नव्हती. आज अनेकांनी आम्हाला इथं सन्मान करत असताना तांत्रिक रत्न हा सन्मान चिन्ह दिलं. फार मोठा शब्द आहे तांत्रिक रत्न. तो एक विश्वासाचा आहे, कार्याचं प्रतीक असलेला आहे आणि ते शेवटपर्यंत टिकवणं. तुम्ही रिटायर झाला तरी तुम्हाला त्या रत्नाची किंमत कमी होऊ द्यायची नसती. तुम्ही आम्ही भले आई वडिलांनी जन्माला घातला असलं तरी आपल्या आयुष्याला पैलू पाडायची जबाबदारी आपल्याला आहे, आपल्यावर. आपण चांगलं व्हायचं का वाईट व्हायचं, मी आमच्या संघटनेमध्ये देखील म्हणतो, आपली संघटना कशी चालवायची आहे ठरवा. झोपडपट्टीतली संघटना चालवायची असेल तर झोपडपट्टी सारखी चालवा, रस्त्यावरच्या पालांसारखी संघटना चालवणं तशीच चालवा. कारण सकाळी भांडण करायची, संध्याकाळी डोके फोडायची, सतत चालत. या संघटनेला ISO मानांकन एवढ्यासाठी मिळाले की एक शिस्तबद्ध संघटना. कोरोना सारख्या काळामध्ये जवळपास 10,500 रक्तदान करणारी ही संघटना. महापूर आला असेल, अनेक कोरोना काळामध्ये आर्थिक परिस्थिती शासनाची देखील होती, त्यावेळी बघता 26 लाखाचा निधी शासनाला देणारी संघटना. आम्ही माणूस पण जपलं, आम्ही माणूस पण जपत एक उंची संघटना देण्याचं काम केलं. सगळ्या सहकार्याने त्याला साथ दिली आणि म्हणूनच एक संघटना एका उंचीवर पोहोचली. त्या संघटनेमध्ये चांगल्या विचाराची माणसं आली. नुकतंच आम्ही नाशिकमध्ये आता 28 तारखेला एक आमच्या क्षीरसागर आप्पा इथं आहेत, त्याच्या सेवापूर्तीचा सोहळा झाला. त्यांच्या मॅडम या अनेकांना माहिती असेल, यशदा ही अशी एक ट्रेनिंग देणारी संस्था आहे. तिथं प्रशिक्षण देणारच आहे आमच्या मॅडम आप्पांच्या. त्यांनी देखील परवा इतकं छान भाषण केलं. पैशाच्या पलीकडे आपल्याला बघावं लागेल. पैसा सर्वस्व आयुष्यामध्ये नाही, माणसं कमवायची आहे. आपल्या दारातला कचरा आपण झाडून दुसऱ्या दारात घालवतो. ह्या विकृतीपासून देखील आपण लांब जायला पाहिजे, माणसं जोडली पाहिजे. अशा अनेक अंगाने त्यांनी त्यांचं मनोगत त्यावेळी व्यक्त केलं. हे काय येतं, कारण आम्ही ज्यावेळी कविता कार्यक्रमाला जातो त्यावेळी वेगवेगळे विषय आम्हाला ऐकायला मिळतात, वेगवेगळी चांगली भाषणं ऐकायला मिळतात. आणि सगळ्यात अवघड कुठली गोष्ट असेल तर श्रोता होणं सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे. श्रोता होणं म्हणजे ऐकणं. तो चांगला ऐकतो, तो चांगला बोलतो, यावर माझा तरी विश्वास आहे. म्हणजे मला असं वाटतं ज्या अर्थी तुम्ही सगळे ऐकताय त्या अर्थी तुम्ही चांगले वक्ते होऊ शकता. हा तुमच्यामध्ये विश्वास यायला काय हरकत नाही. आणि म्हणून एक चांगला श्रोता एक चांगला वक्ता होऊ शकतो. तुम्ही ऐकताय. चिंचोडकर साहेब 4 धान्याने
बऱ्यापैकी लोक जेवण आले असतील म्हणून ऐकत असतील आणि बऱ्याच जणांना आता ह्यांचं थांबलं की पहिला सत्कार मला करायचा आणि मग पहिल्या गाडीनं जातो किंवा गाडीला किक मारून निघून जातो असा एक थोडासा एक समज असेल. असू द्या, काय आयुष्यामध्ये कामाचं आहे? एवढ्या वर्षानंतर सेवा निवडत होता, एक दिवस आहे गेला, एक दिवस त्यांच्यासाठी. तुम्ही बघितलं असेल की बसल्यानंतर फक्त मला उठ म्हणल्यानंतरच मी उठलोय. द्यायचं असते. प्रत्येक गोष्टीचं मोजमाप होतं. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यामध्ये काय दिलं, मित्राच्या आयुष्यामध्ये काय दिलं, सहकार्याच्या आयुष्यामध्ये काय दिलं. तुम्ही जर कुणाला वेळ देऊ शकत नाही तर तुम्हाला कोण वेळ देणार नाही. म्हणून आपल्या जोडीदाराला वेळ द्या, जोडीदाराला त्याचं ऐका, त्याला काय गोष्टी सांगा, हितगुज करा. म्हणून आज आलाय म्हणून गडबड आहे, सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये प्रत्येकाला गडबड आहे. म्हणून ते गडबडीत देखील जर एखाद्याला एवढ्या वर्षानंतर 31 वर्ष 6 महिन्यासाठी त्याचा एक दिवस आपण त्यांना जर दिला, निश्चितपणे त्याचे देखील चांगले रिफ्लेक्शन तुमच्या आयुष्यामध्ये येतील. त्या विश्वासासह आपण जर हा कार्यक्रम जर आपण पार पाडला तर निश्चित त्याचा आनंद आहे. आमचे रामकृष्णजी मुंडे ते हरिपारायण करतात. मी तर त्यांना प्रत्येक वेळी सांगितले की त्यांनी प्रत्येक वेळी बोलायलाच पाहिजे, कारण ते चुकीचं काही सांगणार नाही. चांगले विचार येण्यासाठी चांगलं मंथन असतो, चांगला अभ्यास असतो, तो त्यांच्याकडे आहे. ते महाराज देखील आहेत आमच्या दृष्टिकोनातून आणि ते निश्चितपणे चांगलं सांगतील. त्यांना वेळ मिळाला नाही तरी देखील त्यांना जे काही 2 मिनिटे मिळाले ते त्यांनी चांगल्या पद्धतीनं सांगितलं. चिंचोडकर साहेब, मला असं वाटतं की तुम्ही एवढ्या वर्षामध्ये घरामध्ये विद्यार्थी म्हणूनच राहिला असाल, कारण तुमच्या घरामध्ये शिक्षक आहे आणि एका शिक्षकाला अख्खं जग विद्यार्थी दिसतं. त्यामुळे त्यांच्या समोर कितीही वर्षाचा जरी आला तरी त्यांना एकच लक्षात येतं, ह्याला शिकवायचं आहे. आणि तुम्हाला निश्चितपणे त्यांनी चांगल्या गोष्टी शिकवल्या असतील असं गृहीत धरतो. भविष्यात देखील तुम्ही त्यांचं बोट धरून वाटचाल करा. आयुष्याची दोरी अशीच तुमची बळकट राहू दे. या सदिच्छेसह मी माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.